नमस्कार. मी नमस्कार. प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ सर आहेत, ज्यांच्या मुलाखती बघून मी मुलाखती घ्यायला प्रयत्न करत आहे. ते साक्षात सुधीर गाडगीळ सर आज आपल्या समवेत आहेत. सुधीर गाडगीळ सरांनी आज तागायत 8,1500 पेक्षाही जास्त अशा प्रकारच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आपल्या देशातील जे काही मान्यवर अशा प्रकारची जी काही मंडळी आहेत, मग ते शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो, अमिताभ बच्चन असो, सचिन तेंडुलकर असो, लता मंगेशकर असो, अब्दुल कलाम असो, अब्दुलजी कलाम असो आणि विलासरावजी देशमुख आदी मान्यवरांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. आज या ठिकाणी मला सरांची मुलाखत घेण्याचा योग आलेला आहे, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. सर बोला. सर्वप्रथम आपलं खूप खूप मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला तुमची मुलाखत घेण्याची मला संधी हो, माझ्या मित्राच्या गावच्या आहेत, मी काय नाही म्हणणार. तर सर, आपण मुलाखतीच्या क्षेत्राकडे कसे वळलात, काय सांगाल तुम्ही आम्हाला? कॉलेजमध्ये असल्यापासून मी कॉमर्सचा विद्यार्थी, कॉस्ट अकाउंटिंग केलं आहे मी. माझं अकाउंट्सचं शिक्षण संपलं 1971 साली. तर 66 ते 71 या कॉलेजच्या काळातच मी कॉलेजच्या कट्ट्यावर, माझं कॉलेज बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज BMCC बरोबर इथे पुण्यात, ते टेकडी खाली. तर तिथल्या कट्ट्यावर बसून आम्ही गप्पा मारायचो. तर माझं बोलणं ऐकून लोक म्हणायचे, अरे तू आमच्याशी एवढे मस्त गप्पा मारतोस, इथल्या पुण्यातल्या कोणाकोणाशी गप्पा मार की, आणि त्यांना बोलकं करून आमच्यापर्यंत त्यांना आणण्याचा प्रयत्न कर. सुरू झालं पेपर करता, आधी मग रेडिओ करता, मग स्टेज करता, आणि मग ती मुलाखतीचं राज्यच माझं चालू झालं. सर, आपण एक नामांकित अशा प्रकारचे मुलाखतकार आहात. आज तुम्हाला हे जे काही यश मिळालेलं आहे, यासाठी आपण नेमकं काय प्रयत्न केलेला आहे, काय सांगाल? तुम्हाला हे यश एका दिवसामध्ये मिळालेलं नाही. त्याचं कारण वाचन कायम पाहिजे, अत्यंत अप टू डेट वाचन पाहिजे, आणि स्मरण उत्तम पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऐन क्षणी काहीतरी सुचत जातं आणि त्याचा उपयोग मुलाखत रंगवायला होत असतो. आणि ते स्मरण वाढण्याकरता म्हणून मी रोज रात्री गेले 52 वर्ष डायरी लिहितो. मागील 52 वर्षापासून तब्बल 52 वर्ष सगळ्या 52 डायऱ्या आहेत माझ्या. बापरे. दिवसभरात घडलेल्या घटना. प्रदीप आज माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी मुलाखत विलासराव आणि व्यक्तिगत अशा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मला हे वेगळेपण जाणवलं. असं मी नोंद करत करत ते सगळी डायरी लिहिलेली आहे. त्यांनी स्मरण वाढलं. हे स्मरण सर्वात बोलताना उपयोगी पडतं. सर, मुलाखतकाराने प्रभावी मुलाखत घेण्यासाठी नेमकी काय पूर्वतयारी केली पाहिजे? आता मी तेच सांगतोय. तुम्ही वेगळ्या पद्धतीने तोच प्रश्न विचारलात. काय नाही, वाचन उत्तम हवं, स्मरण उत्तम हवं. तुमच्याकडे वाचनाच्या करता काय वाचावं याकरता ज्येष्ठांना गाठून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं. आपल्यालाच त्यातलं कळतंय असं मनात बाळगण्याचं कारण नाही. आणि वेगवेगळ्या नामवंतांची भाषणं ऐकावी, बोलणं ऐकावं, म्हणजे बोलावं कसं हेही कळतं. माझ्या सुदैवानं मी पुण्यात वाढल्यामुळे मला 3 पिढ्यातले नामवंत वक्ते जवळ न ऐकता आले. बरोबर. सर, आज ताग्यात तुम्ही 8,1500 पेक्षाही जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत. तर सर, निश्चितपणे अशी एखादी तरी मुलाखत असेल की त्या मुलाखतीला, त्या व्यक्तींची मुलाखत घेताना तुम्हाला टेन्शन म्हणा, दडपण म्हणा आला असेल, असं काय सांगाल? खरं तर तसं नाही दडपण कोणाचं आलं, पण थोडं म्हटलं तर अचानकपणे मी मीना खडीकर म्हणजे मंगेशकरांची बहीण यांची मुलाखत घेत असताना अचानक तिथे दीदी आल्या. तर दीदींसारखी व्यक्ती अचानकपणे कॅमेरे लागलेले असताना माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. त्याचं थोडंसं दडपण आलं होतं, पण ते म्हणले बोला, तरीच मला मोकळं केलं. सर, मागील 52 वर्षापासून आपण मुलाखती घेत आहात. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण हजारो मुलाखती घेतलेल्या आहेत. तर माझा प्रश्न असा आहे सर, की अशी एखादी मुलाखत तुम्हाला घ्यायची होती पण ती राहून गेली, त्याबद्दल खंत? घ्यायची होती आणि राहून गेली अशी मुलाखत अटल बिहारी वाजपेयी त्यांची घ्यायची मनापासून इच्छा होती. समोर राहून गेली ती. तशी धावत्या स्वरूपात बोललोय मी त्यांच्याशी, पण रितसर मुलाखत अशी राहून गेली. सर, आपण तयारी न करता मुलाखत घेण्यासाठी गेलात आणि गडबड म्हणा किंवा गोंधळ म्हणा, तणाव म्हणा, असं झालं कधी? कधीही नाही. कारण एक तर माणसांविषयी ताण नाही, कोणाला कधी काय पद्धतीने विचारावं आणि बोलावं याच्याविषयीचं पक्क भान इथे. त्यामुळे प्रश्नाची क्रमवारी नसेल, पण बोलायचं तेच बोलत मी समोरच्यांना बोलकं करत गेलो. कधीच ताण नाही. सर, मुलाखतीचे तंत्र ही तुमची एक कार्यशाळा आहे. हो. तर त्याबद्दल काय सांगाल मला? मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र. आता मी जे सगळं बडबडतोय याला मुलाखतीचं तंत्रच म्हणतात. कुठे, कधी, कसं, काय बोलावं,
शब्दप्रयोग कसे वापरावे, तयारी कशी करावी आणि समोरच्या अनोळखी माणसाला सामोरं कसं जावं हेच मी त्या कार्यशाळेतनं शिकवत असतो. सर, आपण पत्रकार, त्याच्यानंतर निवेदक, त्याच्यानंतर मुलाखतकार, त्याच्यानंतर लेखक, अनेक अशा प्रकारच्या भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. तर मला कुतूहल निर्माण झालेलं आहे की नेमकं यामधली कुठली भूमिका तुम्हाला स्वतःला, एक भूमिका सांगा कुठली आवडते म्हणलं तर कोणती भूमिका सांगाल? कोणाशीही बोलकं करायला मला सर्वाधिक आवडतं. हे 4 भूमिकेमध्ये 4 पत्रकार, निवेदक, मुलाखतकार. अहो, पत्रकार हाच निवेदक असतो, हाच मुलाखतकार असतो, हाच. तुम्ही फक्त शब्द वेगळे वापरून त्याला वेगळेपण दाखवायचा प्रयत्न करताय. सगळ्यात शेवट काय, शब्द घेऊन वापरायचे, शब्द चांगल्या पद्धतीने हे वापरलेत मी. सर, मुलाखतीच्या क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणारे जे काही युवा, जे काही वर्ग आहेत, जे काही नवीन मुलं आहेत, यांना ज्येष्ठ मुलाखतकार ज्यांनी हजारोपेक्षा जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक मुलाखतकार म्हणून ज्यांनी आपला एक नावलौकिक निर्माण केलेलं आहे, ते सुधीर गाडगीळ सर नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून या युवकांना नेमकं काय सल्ला देतील? एक तर वाचन करण्याबाबत कधीही आळस करू नका. शक्यतो सगळ्या नामवंतांची चरित्र आणि आत्मचरित्र तुम्ही विकत घेऊन घरी ठेवूनच वाचली पाहिजेत. म्हणजे त्यांनी कसे जगले ते तुम्हाला तुमच्यात आणण्याचा प्रयत्न करता येईल. आणि बोलताना बोलण्याची स्पष्टता, शब्दांचा नेमकेपणा हा कसा आणायचा हे आपल्या मुलाखतीतच आपल्याला घेता घेता कळत जातं. ते लक्षात ठेवून घेत जावं म्हणजे अधिक चांगली मुलाखत घेता येईल. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. हे एका वाक्यात सांगायचं तर शब्द समजून घ्या, शब्द उपजून द्या, उमजून. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे, निशब्दाला मान द्या. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. धन्यवाद सर.